ज्यांच्या वागण्या बोलण्यात आणि विचारांमध्ये स्पष्टता असते अशी सिंह रास. या सिंह राशीसाठी ऑगस्ट 2024 मध्ये नोकरी आणि व्यवसायात प्रगती बघायला मिळणार आहे. नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याचे सुद्धा योग आहेत. जर बेरोजगार सिंह राशीची लोक असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा चांगल्या नोकरीची संधी मिळण्याची शक्यता आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात असे सुद्धा योग आहेत. आणखीन कोणत्या चांगल्या चांगल्या गोष्टी सिंह राशीसाठी ऑगस्ट महिन्यामध्ये घडणार आहेत, चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, तुम्ही आमचे व्हिडिओ आवडीने बघताय, पण तरी देखील तुमच्यापैकी 80% लोक अशी आहेत ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केले हो. म्हणून आमची प्रेमळ विनंती ऐका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला आता वळूया सिंह राशीकडे. मंडळी, सिंह राशीचं वर्णन करायचं झालं तर कष्टाळू आणि स्वाभिमानी अशी ही रास आहे. या राशीच्या लोकांना कुठलीही गोष्ट स्पष्टपणे व्यक्त करायला आवडते. त्यांना उगाचच खोटं बोलणं किंवा वशिलेबाजी करणं, कुणाचीही खुशामत करणं या गोष्टी जमत नाहीत. त्यांचं जे काही मत आहे ते लपवाछपवी न करता समोरच्याला सांगून मोकळे होतात. बऱ्याचदा ते कडू औषधासारखं वाटतं, पण हा त्यांचा मुळातला स्वभाव असतो. त्यांच्या मनामध्ये जे काही आहे तेच त्यांच्या ओठांवर असतं. मनात एक, चेहऱ्यावर वेगळं, ओठांवर वेगळं असं सिंह राशीचं अजिबात नसतं. सिंह राशीच्या लोकांना कधी कधी त्यांच्या अतिस्पष्ट वक्तेपणाचा त्रास सुद्धा होतो, पण ते त्यांच्या तत्वाशी मात्र चिटकून असतात, अगदी ठाम असतात. अशा या सिंह राशीसाठी ऑगस्ट महिना मध्यम रूपात फलदायी राहण्याची शक्यता आहे. म्हणजेच तुमच्या काही मोठ्या इच्छांची पूर्तता ऑगस्ट महिन्यामध्ये होईल, जी तुम्हाला प्रसन्नता देईल. पण त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टीने जरा चढ उताराची स्थिती असेल, म्हणून आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. त्याचबरोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला सिंह राशीच्या लोकांना दिला जातो, कारण काही बाबतीत अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. म्हणून तुम्ही सुरुवातीपासूनच सावध राहिलात तर तो खर्च तुम्ही वाचवू शकता आणि आर्थिकदृष्ट्या येणाऱ्या आव्हानांचा सामना करू शकता. जे लोक नोकरी करतायत त्यांना त्यांच्या कामामध्ये उत्तम परिणाम प्राप्त होतील. मनासारखे बदल सुद्धा घडतील. फक्त अति आवेशात येऊन किंवा अति उत्साहात येऊन कुणाशीही वेडवाकडं बोलू नका. बोलण्यावर संयम मात्र तुम्हाला ठेवावा लागेल. तुम्ही व्यावसायिक असाल तर चांगला आर्थिक नफा तुम्हाला या महिन्यामध्ये मिळू शकतो. त्याचबरोबर सिंह राशीच्या व्यक्ती ज्या नोकरीच्या शोधामध्ये आहेत त्यांनी पूर्ण प्रयत्न या महिन्यामध्ये करायचे आहेत, कारण नोकरीची चांगली संधी यामध्ये येण्याचे योग आहेत. पण प्रयत्न मात्र तुम्हाला करावे लागतील. विद्यार्थ्यांच्या बाबतीत शिक्षणात अनुकूल परिणाम या महिन्यामध्ये प्राप्त होतील. विद्यार्थ्यांना प्रयत्न केल्यानंतर उत्तम यश सुद्धा मिळेल. जे लोक प्रेमसंबंधांमध्ये आहेत त्यांच्यासाठी हा महिना जरा चढ उताराने भरलेला असू शकेल. नात्यामध्ये काही छोट्या मोठ्या कुरबुरी पाहायला मिळतील. तसंच विवाहित जातक ज्यांची लग्न ऑलरेडी झालेली आहेत त्यांना सुद्धा काही बाबतीत आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. म्हणूनच सिंह राशीच्या लोकांना नात्यांच्या बाबतीत थोडासा सांभाळून आणि संयम बाळगून वागण्याचा सल्ला दिला जातो. आता सिंह राशीचे असे लोक ज्यांना नोकरी व्यवसायात यश मिळत नाहीये किंवा त्यांची आर्थिक स्थिती चांगली नाहीये किंवा नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी जे काम तुम्ही करताय त्याचं क्रेडिट, त्याचं श्रेय दुसरीच व्यक्ती घेऊन जाते असं तुम्हाला वाटतंय, किंवा आत्मविश्वासाची कमतरता, तुम्ही गृहिणी आहात पण तुम्हाला आत्मविश्वासाची कमतरता आहे, किंवा विद्यार्थी आहात आणि आत्मविश्वासाची कमतरता आहे, अशा जर समस्या सिंह राशीच्या लोकांना भेडसावत असतील तर त्यावर एक अतिशय प्रभावी आणि 100% परिणाम दाखवणारा उपाय सिंह राशीसाठी आहे. तो उपाय म्हणजे सूर्यनारायणाची उपासना करणं. पण सूर्यनारायणाची उपासना कशी करायची तर ती तुम्ही 2 प्रकारे करू शकता. एक म्हणजे नियमित सकाळी लवकर उठून बरोबर सूर्योदयाच्या वेळेला सूर्याला जल अर्पण करायचं. याला सूर्याला अर्घ्य देणं असं म्हणतात. तांब्याचा एक कलश घ्यायचा, त्यामध्ये लाल चंदन, अक्षदा असेल तर लाल फूल टाकायचं किंवा कुंकू टाकायचं आणि हे जल सूर्यनारायणाला बरोबर सूर्योदयाच्या वेळेला अर्पण करायचं आणि ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप ते जल अर्पण करताना करायचा. अर्थात यासाठी तुम्हाला थोडं लवकर उठावं लागेल आणि स्नान करावं लागेल. आंघोळ करूनच सूर्यनारायणाला या प्रकारे जल अर्पण करायचं आहे.
हा अतिशय सोपा साधा उपाय आहे. यामुळे सूर्यनारायण प्रसन्न होतो, तुमच्या आयुष्यात असलेली आत्मविश्वासाची कमतरता दूर होते. त्याचबरोबर पद, प्रतिष्ठा, पैसा या गोष्टींपासून तुम्ही वंचित असाल तर त्याही गोष्टी तुमच्या आयुष्यात येतात. पण आज तूप खाल्लं की उद्या रूप येईल असं नाही होत. त्यासाठी तुम्हाला हा उपाय कमीत कमी 43 दिवस हा उपाय सलग करावा लागेल. महिलांनी अडचणीचे 4 दिवस सोडून द्यायचे. पण हा उपाय करताना पूर्ण श्रद्धेने करायचा. उपाय अगदी साधा सोपा आहे. विद्यार्थी दशेत असलेल्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळे हा उपाय करू शकतात. पण या उपायाचा परिणाम नक्कीच दिसतो हे मात्र खरं. दुसरा सुद्धा एक उपाय आहे, तो म्हणजे रोज आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करणं. हे स्तोत्र सुद्धा प्रभावी आहे. हे स्तोत्र तुम्हाला म्हणायला आधी शिकावं लागेल. स्तोत्र संस्कृतमध्ये आहे. एकदा तुम्ही चांगल्या प्रकारे म्हणू लागलात की मग रोज न चुकता हे स्तोत्र म्हणणं. पण बऱ्याचदा स्तोत्र म्हणणं प्रत्येकाला शक्य होत नाही किंवा तेवढा वेळही कुणाकडे नसतो. तर सकाळी लवकर उठून सूर्यनारायणाला जल अर्पण करण्याचा उपाय मात्र सगळे करू शकतात. हा एक ज्योतिषशास्त्रीय उपाय आहे. या उपायाने सूर्यनारायणाची उपासना होते आणि सूर्यनारायणाच्या कृपेनेच आपल्या आयुष्यामध्ये पद, पैसा, प्रतिष्ठा या गोष्टी येत असतात. सूर्य हा ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या आत्म्याचा कारक ग्रह आहे आणि म्हणूनच आत्मविश्वासाची कमतरता असणाऱ्यांसाठी तर हा रामबाण उपाय आहे. सिंह राशीच्या लोकांनी हा उपाय आवर्जून करावा. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास टिकून राहतो. त्याचबरोबर त्यांना हवी असणारी विचारांमध्ये स्पष्टता मिळत राहते. जर तुम्हाला सरकारी नोकरी हवी असेल, सरकारी नोकरीसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात, रात्रंदिवस मेहनत करत आहात, मग तर तुम्ही सूर्यनारायणाची उपासना करायलाच हवी. कारण सरकारी नोकरीचा योग सूर्यनारायणाच्या कृपेनेच तयार होत असतो. म्हणूनच सरकारी नोकरीची इच्छा ज्यांना आहे त्यांनी मेहनत, परिश्रम, अभ्यास या सगळ्याबरोबरच सूर्यनारायणाची या प्रकारे उपासना अवश्य करावी. मंडळी, सूर्यनारायणाच्या उपासनेतले 2 उपाय मी तुम्हाला आत्ता सांगितले. एक म्हणजे सूर्याला जल अर्पण करणं आणि दुसरं म्हणजे श्री आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करणं. आता स्तोत्राचं पठण करणं मगाशी म्हटलं तसं सगळ्यांना जमतंच असं नाही, पण सूर्याला जल अर्पण करणं हा उपाय मात्र सगळ्यांना जमू शकतो. पण हा उपाय तुम्ही सलग करणं मात्र गरजेचं आहे. 1 दिवस केलं, 4 दिवस सुट्टी मारली, 2 दिवस नाही उठले, कंटाळा आला, जेव्हा उठले तेव्हा केलं, असं चालणार नाही. तुम्हाला थोडं लवकर उठावं लागेल. बरोबर सूर्योदयाच्या वेळेला तुम्हाला सूर्यनारायणाला जल अर्पण करावं लागेल. कारण सूर्यनारायणाच्या उपासनेमध्ये नियमितता महत्त्वाचा गुण आहे. नियमितता असली तरच सूर्यनारायणाच्या कृपेचा अनुभव येतो. कारण सूर्यनारायण रोज उगवतो आणि रोज मावळतो. तो त्याच्या या दिनक्रमामध्ये कधीही बदल करत नाही. त्याच्यामध्ये असणारा नियमितता हा गुण आपल्याला आपल्या अंगी बाणवावा लागेल, तरच सूर्यनारायण प्रसन्न होईल. अडचणीत असणाऱ्या सिंह राशीच्या लोकांनी हा उपाय करून बघायला काहीच हरकत नाही. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.